लालबाग परळमधील फेरीवाल्यांनी साखळी उपोषण सुरू केले। महानगरपालिका फेरीवाल्यांना बसू देत नसल्याने हे फेरीवाले आक्रमक झालेत। लालबाग फेरीवाला विक्रेता संघाकडून हे साखळी उपोषण करण्यात येत आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी चेतन सावंत यांनी। मुंबईतील लालबाग फेरीवाला विक्रेता संघाकडून आज लालबाग चिवडा गल्ली इथे आंदोलन करण्यात येत आहे। गेल्या 40 दिवसांपासून मुंबई महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल हे त्यांच्यावर कारवाया करतात आणि या कारवाईतून कंटाळलेला हा फेरीवाला असेल, फळ विक्रेता असेल किंवा व्यापारी असेल हे आज आंदोलनाला बसलेले आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो लालबाग इथे चिवडा गल्ली या ठिकाणी हे सर्व लालबाग फेरीवाले विक्रेता संघ आहेत जे आंदोलनाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो, आपण ते त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। आज आपण आंदोलन करताय, नेमक्या मागण्या काय आहेत? गेल्या 40 दिवसापासून या लालबागच्या पदपथावरील हे मराठी फेरीवाले आहेत। या फेरीवाल्यांना 40 दिवसापासून इथे बंदी घातलेली आहे फेरीवाले व्यवसाय करण्यासाठी। फेरीवाला धोरण जो 2016 पासून तुमचं अंमलात आणायला पाहिजे होतं ते अंमलात आणलं गेलं नाही। या सरकारची निष्क्रियता आहे, महापालिकेची निष्क्रियता आहे। त्याच्यासाठी हे आंदोलन करून ते धोरण तयार करायला पाहिजे होतं, ते तयार झालं नाही। त्याचा निषेध ते धोरण लवकरात लवकर करून या तोपर्यंत बसत नाही तिथे तोपर्यंत त्यांना अनुदान या सरकारने द्यावं अशी मागणी माननीय आमदार अजय चौधरी यांनी आताच केलेली आहे। आणि ह्या भुकेला जर का तुम्ही उत्तर नाही दिलं सरकारने तर हे निष्क्रिय सरकार आणि महापालिका यांच्या विरोधात मोठं आंदोलन, तीव्र आंदोलन छेडलं जाईल अशा प्रकारची मानसिकता या फेरीवाल्यांची झालेली आहे। या आंदोलनात त्यांच्या ज्या प्रामुख्याने मागण्या आहेत या जर पूर्ण नाही झाल्या तर ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन या फेरीवाल्यांकडनं करण्यात येणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।